आपल्या सर्व वार्ताहर मित्रांचं स्वागत. माझ्यासोबत सोबत ते अरविंद तिवारी हे देखील आज आहेत. खरं तर काल देशाच्या ऐतिहासिक निवडणुकीचा निकाल लागला. अनेक लोक प्रतीक्षा करत होते की विक्रमी मतदान घेऊन तिसऱ्यांदा आम्ही सरकारमध्ये येऊ, परंतु अशी काय लोकशाहीचा फटका त्यांना बसला की त्यांचं ते स्वप्न पूर्णपणे भंग झाल्याचं चित्र कालच्या निकालातनं स्पष्ट झालेलं आहे. जी लोक 400 पारचा नारा स्वबळावर देत होते देशामध्ये, त्यांना 250 सीटा देखील गाठता आल्या नाही ही वस्तुस्थिती आहे. आणि स्वतः आता सरकार बनवू शकत नाही म्हणून NDAच्या कुबड्या जबरदस्तीने त्यांना घ्याव्या लागतात. ह्याच्यातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा पराभव आहे. त्यांना नैतिक अधिकार राहिलेला नाही की त्यांनी परत एकदा तिसऱ्यांदा सरकारमध्ये यावं. 56 इंचाची फुगलेली छाती ह्याच्यातली हवा आता निघून गेलेली आहे. आणि दुर्दैवाने ज्या यंत्रणेचा वापर करून विरोधी पक्षाच्या नेत्यांवर सारखं त्यांना टार्गेट करण्याचा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीने केला, त्याचा काहीही उपयोग झाला नाही असं आकडे त्या ठिकाणी सांगतात. महाराष्ट्रामध्ये तर 45 पार असा नारा भारतीय जनता पार्टीने दिला. 2019 मध्ये 23 सीटांवर असलेली भारतीय जनता पार्टी 9 सीटांवर येऊन पोहोचली. याच्यातनंच महाराष्ट्रातल्या जनतेने भारतीय जनता पार्टीला आरसा दाखवला अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडला, शरदचंद्र पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला आणि देशाच्या लोकशाहीला काळीमा फासून कुठल्या तरी यंत्रणेचा दबावाच्या माध्यमातून महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं सरकार पाडून परत त्यांनी नवीन सरकार निर्माण केलं. परंतु ज्या साथीदारांवर विश्वास ठेवून सरकार निर्माण केलं त्या साथीदारांचा भारतीय जनता पार्टीला फायदा झाला नाही. कारण त्या अजितदादा पवारांचे, त्या एकनाथ शिंदे साहेबांचे मतदानाचे वोट ट्रान्सफर हे भारतीय जनता पार्टीला झाले नाहीत, हे प्राप्त झालेल्या निकालावरनं दिसतंय. दुसरी गोष्ट अशी की असं म्हटलं जात होतं की लोकसभेपर्यंत एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असतील, नंतर अजितदादा मुख्यमंत्री असतील, परंतु अजितदादांना ज्या पद्धतीने पराभवाचा सामना करावा लागला, स्वतःच्या पक्षाचे 5 उमेदवार उभे करून, अर्थात त्याच्यात भारतीय जनता पार्टीचे चांगल्यावरच उमेदवार उभे करण्यात आले होते, त्या सर्वांचा पराभव झाला निवडणुकीच्या वेळीमध्ये त्यांच्या एका उमेदवाराने. तर मी भारतीय जनता पार्टीचे, मी याचा पक्ष का वाढू, धाराशिवचे त्यांचे उमेदवार असं वक्तव्य केलं. आणि फक्त तटकरे साहेबांचा विजय हा त्यांच्या कर्तृत्वामुळे, त्यांच्या कुशलतेमुळे झाला, त्याच्यात अजितदादांचा काही रोल नाही. परंतु एकंदरीतच बारामतीच्या लोकसभा मतदारसंघावर संबंध देशाचं लक्ष होतं. बारामतीमध्ये काय होणार ह्याच्यावर सगळ्या देशामध्ये गणितं माखली जात होती. आणि अजितदादा उजवे ठरतात की पवारसाहेब सरस ठरतात ह्याची प्रतीक्षा पूर्ण देशाला होती. परंतु बाप असतो. अतिशय नम्रपणे पवारसाहेबांनी गेल्या 50-55 वर्ष महाराष्ट्रामध्ये कार्य केलेलं आहे. सुप्रियाताईंनी 3 वेळा लोकसभा, त्याच्यात एकदा राज्यसभा लढून विक्रमी काम संबंध देशामध्ये केलं. आणि भाषणं देऊन मतं मिळत नाही, भाषणं देऊन निवडणुका जिंकता येत नाही असं देखील वक्तव्य त्यांच्या बाबतीमध्ये करण्यात आलं. दुर्दैव आहे. शेवटी लोकशाही किंवा लोकसभा हा संवादाच्या माध्यमातून काम करण्याची तिथे प्रक्रिया असते. आणि तिथे जर भाषणं दिली नाही तर लोकांचे प्रश्न मांडायचे कसे, याचा कुठला दुसरा फॉर्म्युला आम्हाला तरी आज माहीत नाही. परंतु साधारणपणे अमोल कोल्हे असतील, सुप्रियाताई सुळे असतील, यांनी साधारण त्यांना एकंदरीतच त्या मतदारसंघामध्ये पडलेल्या मतांपैकी 51% सरासरी त्या दोघांनी मतं घेतलेली आहेत. भारतीय जनता पार्टी 3 वर्षापासून बारामती आम्ही जिंकणार, शरद पवारांना बारामतीमध्ये अडकून ठेवणार वगैरे वगैरे, निर्मला सीतारामन बारामतीच्या प्रभारी झाल्या, त्यांनी तिथे फिल्डिंग केली, त्याचा काहीही फायदा झाला नाही. सुप्रियाताई आता स्वयं घोषित राज्य पातळीने देश पातळीवरच्या नेत्या प्रस्थापित झालेल्या आहेत. त्यांची निवड पक्षाच्या कार्याध्यक्षपदी करणे पवार साहेबांचं योग्य पाऊल होतं.
ज्यांनी ज्यांनी सुप्रियाताईंना आव्हान देऊन पक्षफोडीचं कार्य केलं, आमदार फोडण्याचं कार्य केलं, ते आज सगळेजण तोंडघाशी पडलेले आहेत. नम्रतेने वागणाऱ्या सुप्रियाताई, महिलांचे, वृद्धांचे, तरुणांचे प्रश्न मांडणाऱ्या सुप्रियाताई आता कोणाच्याही छत्रछायेविना स्वयंघोषित त्या मतदारसंघाच्या नाही तर देशाच्या नेत्या झालेल्या आहेत. आजच्या महत्वपूर्ण दिल्लीच्या बैठकीमध्ये पवार साहेब आणि सुप्रियाताई हे देखील त्या ठिकाणी गेलेले आहेत.